नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं तेजी होती. त्यानंतर मात्र दिवसभर घसरण सुरूच होती व घसरण वाढतही होती. आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 825 पॉईंटनी घसरून 75,366 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 263 पॉईंटनी घसरून 22,829 वर बंद झालेला आहे. सर्व इंडेक्समध्ये आज घसरण दिसून आलेले आहे. खराब जागतिक संकेत आणि FIIची मोठ्या प्रमाणावर विक्री या दोन मुख्य कारणांमुळे आज घसरण झालेली आहे. बजेटही जवळ येत आहे, त्यामुळे प्रॉफिट बुकिंगही सुरू आहे. आजच्या कामकाजामध्ये सर्वात कमी घसरण BSE बँक इंडेक्समध्ये 0.04% झालेली आहे. सर्वात जास्त घसरण BSE टेलिकॉम इंडेक्स 3.83% खाली आहे. BSE IT इंडेक्स 3.31% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 2.68%, स्मॉल कॅप इंडेक्स 3.51% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ICICI बँक 1.55%, ब्रिटानिया 1.46%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.08%, हिंदुस्तान युनिलिव्हर 1.05% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: HCL टेक्नॉलॉजी 4.51%, टेक महिंद्रा 4.01%, विप्रो 3.80%, हिंदाल्को 3.30% अशी घसरण आहे. आज इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, कोल इंडिया आणि टाटा स्टील या 3 कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. FIIने 5,015 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 6,742 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.